तर आज आमचा स्वित्झर्लंडमधला चौथा दिवस आहे आणि आज आमचं डेस्टिनेशन आहे झुरिक. तर इथे आम्ही झुरिकमध्ये काल रात्रीच येऊन पोहोचलेलो आहोत, तिसऱ्या दिवशी आमच्या फिरण्याच्या. आणि रात्री छान आमचा स्टे झालेला आहे एका होमस्टेमध्ये. आणि आता आम्ही एक दोन गोष्टी झुरिकमधल्या कव्हर करणार आहोत. ही राजधानी आहे स्वित्झर्लंडची आणि इथे कसं इथले वाईब्स आहेत. झुरिकमध्ये ॲक्च्युली आम्हाला जास्त काही आम्ही ठिकाणं प्लॅन केलेली नाही आहेत. आमचा मेन फोकस इंटरलाकन किंवा राईन फॉल्स, ग्रिंडलवाल्ड, लाउटरब्रुनन हे सगळे होते, ते कव्हर करून झालेत. आणि रिटर्न यायच्या दिवशी आमचा प्लॅन होता की इथले कॅपिटल जे या देशाचं राजधानी आहे इथले वाईब्स बघावेत आणि एक दोन गोष्टी कव्हर कराव्यात. लिंड फॅक्टरीचा ओरिजिनल ह्याचा पण चॉकलेट फॅक्टरी आउटलेटला जाऊ आणि इथलं एक स्विस म्युझियम आहे ते कव्हर करण्याचा आम्ही आज प्लॅन केलेला आहे. आणि ते झाल्यावर मग आमची रिटर्न जर्नी सुरू होईल. तर आम्ही आता निघालोय लिंड चॉकलेट फॅक्टरी बघण्यासाठी. लहान मुलांबरोबरच मोठ्यांसाठी सुद्धा हे एक खूप छान अट्रॅक्शन आहे. लिंड चॉकलेट्स खूप खाल्ली, पण तिथल्या फॅक्टरीला जाऊन ते बघणं म्हणजे एक एक्साइटमेंट होती. आणि त्यासाठीच आमचा प्रवास आता सुरू झाला. एक 2-3 बस बदलल्यानंतर आम्ही तिथे जाऊन पोहोचलो. आम्हाला लिंड चॉकलेट फॅक्टरीची जी टूर आहे त्याचे पासेस किंवा त्याची तिकीटं मिळालेली नव्हती. तिथे जाऊन पाहिल्यानंतर त्या तिकिटांसाठी 4 तासाचं वेटिंग होतं. त्यामुळे आम्ही फक्त फॅक्टरीचा परिसर, तिथलं फॅक्टरी आउटलेट आणि तिथे असलेला अट्रॅक्शन म्हणजेच चॉकलेट फाउंटन या गोष्टी आम्ही तिथे पाहिल्या. Directly from the factory shop. Yum yum. When you speak, angel, sing from above. Everyday word seems
जगातील सर्वात मोठ्या अशा चॉकलेट फाउंटन्सपैकी लिंडचं हे चॉकलेट फाउंटन आहे आणि हे प्रत्यक्षात समोरून पाहताना खरंच खूप छान वाटतं. जे चॉकलेट लवर्स आहेत त्यांच्यासाठी तर खरंच हा एक अप्रतिम अनुभव आहे. मग काय तर एवढी जास्त चॉकलेट्स आणि इतके छान छान प्रकार बघून चॉकलेट्स भरपूर घ्यावेसे वाटले आणि घेतले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.